अशा लाखो संस्था आपल्या देशामध्ये निघाल्या. पूर्वी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधनं नव्हती आणि त्यांना सर्वथैव मोकळं रान देणं हे चूकच होतं. याचं कारण त्यांना फॉरेन फंडिंग मिळायचं आणि त्या फंडिंगचा कुठलाही हिशोब नाही. ते कशाकरता दिले जातात याकरता काही त्याच्यावर नियंत्रण नाही. कशाकरता वापरले जातात प्रत्यक्षात यावर काही नियंत्रण नाही. त्यामुळे या संस्थांच्या आडून मोठ्या प्रमाणात धर्मांतराचं कार्य, धार्मिक काही गोष्टी करण्याचं कार्य, देशविघातक कारवाया हे सगळं चालू होतं आणि एक प्रकारे या देशाबाहेरील शक्तींना या देशाच्या विरोधात काम करण्याकरता म्हणून एक जो स्लीपर सेल लागतो, तो स्लीपर सेल पुरवायचं काम या संस्था करत होत्या. आणि अनेकदा असं होत होतं की देणगी एका संस्थेला मिळते आणि ती संस्था पुढे ती फॉरवर्ड करते आणखीन दुसऱ्याच संस्थेला आणि मग ती संस्था विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करते आणि हे अनेक दशकं आपल्याकडे चालू होतं आणि त्याच्यामुळे या देशातली काय अंतर्गत सुरक्षा धोक्यात आलेली होती आणि तसे अनेक प्रसंग आपण घडलेले पाहिलेले होते. विशेषतः धर्मांतर आणि अतिरेकी कारवाई याच्यामध्ये याचा एक ट्रेस या सरकारला लावता आला. मग त्याची जी फॉरेन फंडिंग आहे त्या फॉरेन फंडिंगची लिकेज आपल्याकडे त्याचं जे रस्ता आहे तो रस्ता पण लक्षात आला आणि मग लक्षात आलं की याला जर पायबंद बसवायचा असेल तर एकच गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांवर आपल्याला कठोर अशा प्रकारचे निर्बंध लादावे लागतील. आता हे निर्बंध एकतर्फी असून चालणार आहे का? तर नाही. तर हे सगळे निर्बंध कायद्याच्या चौकटीत बसणारे आपल्याला करावे लागतील आणि मग त्याकरता अत्यंत काळजीपूर्वक मोदी सरकारने आणि विशेषतः होम मिनिस्ट्री म्हणजेच गृह खात्याने अमित शहानी यावर एक विशेष टास्क फोर्स नियुक्त करून या सगळ्या अशा लाखो संस्थांची जी डे टू डे ऑपरेशन्स आहेत ती डे टू डे ऑपरेशन्स अतिशय बारकाईनं तपासायला सुरुवात केली. त्यांना मिळणारं फंडिंग नेमकं कोणाचं आहे, कशा करता आहे, त्या फंडिंगच्या आडून काय काय ऍक्टिव्हिटीज चालतात, याचे की फंक्शनरीज कोण आहेत, महत्वाची पदं भूषवणारी माणसं कोण आहेत, त्यांचे बायोडाटा काय आहेत, इतर वेळी ते काय करतात आणि या सगळ्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यावर जोपर्यंत आपण कडक निर्बंध आणत नाही तोपर्यंत या देशात एक समानांतर पॅरलल अशी एक व्यवस्था सुरू आहे. ती व्यवस्था इथल्या तरुणांना भडकवते. ती भडकवते कशाबद्दल? तर या देशातल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, मग ते पोलीस असेल, विद्यापीठ असेल, न्यायालय असेल, या सगळ्यांच्या विरोधात त्यांच्यामध्ये एक मतं निर्माण करते आणि मग त्यातून छोटे छोटे असंतोष देशात सतत माजत राहतात आणि देशकार्याकरता जी शक्ती उपयोगात येऊ शकते ती शक्ती आपल्याकडे असं लक्षात आलं की ती शक्ती देशविघातक गोष्टींसाठी केलेली आहे. मग या संस्था ज्या स्थापन झाल्या त्याची स्थापनेचा उद्देश जर तुम्ही पाहिलात तर तुम्ही याला काही चॅलेंज करू शकत नाही. अतिशय नोबल उद्देश आहे, परंतु प्रत्यक्षात कारवाया मात्र वेगवेगळ्या होत होत्या. म्हणून प्रत्यक्ष संस्थेचा उद्देश आणि त्याची कार्यवाही याच्यामध्ये काही लिंकेज असावं आणि त्याचा एक रिपोर्ट दरवर्षी सादर केला जावा आणि तो रिपोर्ट आपल्याकडे यावा म्हणून 105 गोष्टीत अशा यांचं वर्गीकरण करण्याकरता म्हणून नुकतीच एक अमेंडमेंट दुरुस्ती अशा प्रकारची या कायद्यामध्ये करण्यात आली. खरं तर हा कायदा कधी आला तर आणीबाणीच्या नंतर पहिल्यांदा फॉरेन फंडिंगच्या संदर्भातला आपल्याकडे कायदा आला. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये 2014 नंतर अमेंडमेंट्स करण्यात आल्या. अर्थात मी ते आता इतिहासात जात नाही. आत्ता नेमकं काय केलेलं आहे तुम्हाला मी सांगतो. आत्ता त्यांनी असं केलेलं आहे की पाच भागात तुम्हाला तुमच्या संस्थेचं जर तुम्ही फॉरेन फंडिंग घेताय तर तुम्हाला वर्गीकरण करावं लागेल. त्या 5 वर्गीकरणाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर त्यातली पहिली आहे तुमची संस्था रिलिजियस प्रकारची ऍक्टिव्हिटी करते का, धार्मिक आहे का, सांस्कृतिक आहे का, आर्थिक आहे का, शैक्षणिक आहे का आणि सामाजिक आहे का. एखादी संस्था आता तुम्ही म्हणाल की ती धार्मिकही काम करते आणि शिक्षणाचंही काम करते, सो दी कॅन हॅव 2 क्लासिफिकेशन्स, नो वरीज. पण जे आहे ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. आता पुन्हा धार्मिक वर्गीकरणाअंतर्गत त्यांनी 16 उपवर्गीकरणं केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली नाही कशाला आहे तर धर्मांतर किंवा धर्मविषयक अशा प्रकारच्या शिक्षणाची गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे पूर्णपणे त्यांनी काढून टाकल्या आहेत. त्याची परवानगी तुम्हाला मिळणं शक्य नाहीये. आता परदेशातून जी आर्थिक देणग्या घेऊन अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालवतात त्यांच्यावर हा जोरदार बडगा एक प्रकारे त्यांनी उच्चारलेला आहे. आणि मग ज्या करता ते डोनेशन दिलंय, समजा अमुक एक ऍक्टिव्हिटी करता डोनेशन आहे परंतु ते भलतंच जर वापरलं गेलं असं लक्षात आलं तर त्याची जोरदार पेनल्टी आहे आणि त्याच्याकरता त्या संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना रिस्पॉन्सिबल धरलेलं आहे. एवढंच काय तर त्याच्यात जर काही आर्थिक घोटाळा झाला किंवा आर्थिक
अफरातफर पण नाही म्हणणार मी, पण गोष्टी ए करता घेतल्या आणि बी करता वापरल्या असं जरी लक्षात आलं तरी त्या संस्थेचा जो सनदी लेखापाल आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याला पण त्याच्यात जबाबदार धरलेला आहे. म्हणजे एक प्रकारे चारही बाजूनी अशा संस्थांची आपण नाकेबंदी केलेली आहे. तुमचे प्रोजेक्ट कुठले आहेत, विदेशी तुम्हाला फंडिंग देणारी नेमकी संस्था कुठली. मग अशा वेळी काय करतात की आम्हाला मिळवून देणारी संस्था एक काहीतरी ज्याला आपण फेस व्हॅल्यू अशी एक संस्था असते, पण त्या संस्थेला ज्यांच्याकडनं पैसे मिळतात ती संस्था वेगळीच असते आणि त्या संस्थेमध्ये गुंतवणूक केलेले आणखी वेगळे असतात. म्हणजे ज्यांचा उद्देश असतो ते डायरेक्ट पैसे देत नाहीत, ते त्याकरता अशी एक चेन उभी करतात की जेणेकरून मूळ डोनर आणि त्याचा हेतू जो आहे तो हेतू पटकन कोणाच्या लक्षात येऊ नये आणि तो हळूहळू मग त्याची अंमलबजावणी आपल्याकडे करायला सुरुवात होते आणि त्याच्यातून या देशामध्ये अराजक माजतं असं आपल्याला लक्षात आलं आणि म्हणून मग त्याच्यावर सरकारने अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न म्हणून एक प्रकारे प्रचंड बडगा आणि तो अतिशय बरोबर आहे असं माझं मत आहे. अशा अशा प्रकारे लायसन्स रद्द झालेल्या संस्थांची यादी 1-2, 400-500 नाही आहे. गेल्या 5 वर्षामध्ये अशा प्रकारे कायदे कडक केल्यानंतर 20,000 संस्थांची यादी रद्द झालेली आहे आणि त्याचे जे नियम केलेले आहेत 2026ची जी आत्ताची अमेंडमेंट आलेली आहे की तुम्हाला ते दरवर्षी रिन्यू करावं लागतं आणि ते तुम्ही रिन्यू केलं नाहीत तर ऑटोमॅटिकली तुमच्या संस्थेत त्या अकाउंटला जमा होणारा जो पैसा आहे तो सरकारकडे वर्ग होणार आहे आणि तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा सरकार अटॅच करू शकतं आणि त्या स्वतःकडे घेऊ शकतं. जर कोणी सांगितलं की आता तुम्हाला या कडक असे कायदा कानून आहेत, आम्हाला नाही चालवता येत संस्था, धन्यवाद, ठीक आहे, नका करू, पण तेच ती संस्थेची प्रॉपर्टी दुसऱ्या संस्थेला देऊन, दान करून, विकून असं तुम्हाला काही करता येत नाही. ती सरकार दरबारी जमा करावी लागते. हे सगळं कशा करताय तुम्हाला मी सांगतो. तर डेफिनेटली आपल्याकडे सिव्हिल सोसायटी मुवमेंट नावाचा एक प्रकार दाखवणार नागरी सुविधा, नागरी हक्कांसाठी लढतायत, पण प्रत्यक्षात त्यातून निवडणुकीवर परिणाम होईल अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करणार आणि हे सगळं हे सर्रास आपल्याकडे असे आंदोलन जीवी निर्माण झाले. मला सांगा, किसान आंदोलन जे झालं त्याची मागणी काय होती? किसान आंदोलनाची मागणी होती की या देशामधले 3 किसान कायदे जे आपल्याकडे झालेले ते किसान कायदे आम्हाला मान्य नाही, ते रद्द करावेत. मग याची परिणती काय व्हायला पाहिजे होती, एंड काय व्हायला पाहिजे होता की सरकारने ते 3 कायदे मागे घेतले अथवा मागे घेतले नाहीत, बरोबर आहे. पण प्रत्यक्षात घडलं काय, तर हजारो ट्रॅक्टर्स तुम्ही दिल्लीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी घुसवलेत आणि घुसवून केलं काय, तर ज्या ठिकाणी सकाळी झेंडावंदन झालेलं होतं, तिरंगा फडकवला गेलेला होता, संपूर्ण देशाने त्या तिरंग्याला नमन केलेलं होतं, तो तिरंगा तुम्ही तिथून उखडून टाकलात आणि तिकडे तुम्ही खलिस्तानचा झेंडा लावलात आणि खलिस्तान जिंदाबाद आणि भारत मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. हे कुठून आले होते पैसे मग? आज तुम्ही इतके दिवस दिल्लीची बॉर्डर सील करून टाकलेली होती आणि असं प्रत्येक गावात हे सगळं घडलं. मग ह्याच्यासाठी येणारा जो पैसा आहे तो आला तिथे डायरेक्ट नाही आला, तो आला कुठल्या तरी संस्थेत, त्या संस्थेतून आणखीन 3ऱ्या ठिकाणी, तिथून 4थ्या ठिकाणी आणि तिथून या ऍक्टिव्हिटीला पुरवला गेला. मग हे जर सगळं होत असेल तर मग याच्यावर कारवाई, एक काहीतरी चाप, याच्यावर काहीतरी एक बंधन नको का? मग कुठेही अकाउंट उघडणार, कुठेही काय करणार, याच्याकरता त्यांनी सांगितलं स्टेट बँक ऑफ इंडिया इज द ओनली आणि याच्यातच तुम्हाला विविध नमुन्यातच करावं लागेल. आणि 2010 पासून या विषयावर आपल्याकडे संशोधन चालू होतं आणि तेव्हा सगळ्यांचं एकमत झालं की अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आपल्याला रोखावी लागेल आणि ती आता पूर्णपणे माझं मत आहे की आपण अंडर कंट्रोल आणलेली आहे. देणग्यांमागचे हेतू, त्या देणग्यांमागचे हेतू नेमके काय होते? मग दाखवणार तुम्ही मानवतावादी चेहरा, परंतु प्रत्यक्षात काय करणार? आता बघा तुम्ही युक्रेनमध्ये रशिया युद्ध सुरू झालं, युक्रेन रशिया, आणि युक्रेन हे तर गव्हाचं कोठार आहे. आता युक्रेनमध्ये सर्वात जास्त लँड होल्डिंग हे अमेरिकेतल्या एनजीओचं आहे आणि त्यांनी जवळपास तिथे 70-80% गव्हाची शेती ही आपल्याकडे गहाण ठेवून घेतलेली आहे. म्हणजेच अन्नावर त्यांनी कंट्रोल मिळवला. अमेरिका नेहमी 3 गोष्टींवर कंट्रोल करते. अमेरिकेतली डीप स्टेट, एक तर ती अन्नावर कंट्रोल करते, दुसरं ते फायनान्सवर कंट्रोल करतात आणि तिसरं ते तुमच्या माहितीच्या स्त्रोतावर कंट्रोल करतात आणि तुमच्या देशामध्ये बेदिली माजवण्याकरता म्हणून काही असे एजंट पेरले जातात आणि ते पेरलेले एजंट तुमच्या देशामध्ये अराजक माजवतात. जसं त्यांनी मोहम्मद युनुसला प्लॅन केला होता, त्याला मोठं अवॉर्ड दिलं गेलं, त्या अवॉर्ड नंतर त्याच्याविषयी एक झळाळी निर्माण झाली. ग्रामीण बँकेमध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलं असं सांगण्यात आलं.
प्रत्यक्षात ग्रामीण बँकेचा तुम्ही कारभार पाहिलात बांगलादेशातला, तर ते 16 ते 18% व्याज लावतात. मग याच्यापेक्षा आमच्या इथल्या अल्पबचत गटांचं, महिला अल्पबचत गटांचं काम कित्येक पटीने चांगलं आहे. पण त्याला कधीच कुठला अवॉर्ड मिळणार नाही. मग हे मिळालं कोणाला? मोहम्मद युनुसला. कशाकरता मिळालं? तर बांगलादेशमधल्या ग्रामीण बँकेतल्या कामाबद्दल. कधी मिळालं? 2006ला मिळालं. मग त्याच्यानंतर त्यांनी ग्रामीण बँकेत काय काम केलं? त्यांनी काही काम केलं नाही. त्यानंतर ही व्यक्ती ग्रामीण बँकेत पाऊलही ठेवलेलं नाही त्यांनी. कुठल्याही ऍक्टिव्हिटीत सहभाग नाही. आता ही जी मिळालेली झळाळी होती, हे जे सिंहासन होतं, त्याचा वापर करून त्यांनी राजकीय संपूर्ण ऍक्टिव्हिटीमध्ये आपापले हस्तक नेमाला सुरुवात केली आणि संपूर्ण व्यवस्था पुढच्या 10-15 वर्षात खिळखिळी करून टाकली. आणि ते एकदा ओके सिग्नल आला की त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये काय घडवलं ते आपण पाहिलं. ही जी सिव्हिल सोसायटी मुवमेंट आहे आणि त्याचं फंडिंग आहे, त्याच्यावर जर कंट्रोल नाही ठेवला तर काय होतं हे आपल्याला बांगलादेशमध्ये पाहायला मिळालं, श्रीलंकेत पाहायला मिळालं, आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळालं, आपल्याला त्याच्या आधी म्यानमारमध्ये पाहायला मिळालं, त्याच्या आधी आपल्याला युक्रेनमध्ये पाहायला मिळालं की तिकडे झेलेन्स्कीला बसवलं गेलं आणि त्याच्याकरता सिव्हिल सोसायटी मुवमेंटच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट केला गेला. मग कुठे ऑरेंज रेव्होल्युशन, कुठे येलो रेव्होल्युशन, कुठे रोज रेव्होल्युशन, मग आपल्याकडे व्हाईट रेव्होल्युशन तर कोणी व्हाईट टी शर्ट घालून करत नाही ना, अशी शंका यायला लागणे इतपत परिस्थिती आपल्याकडे चिघळू शकते, बिघडू शकते. म्हणून त्यावर जर नियंत्रण परदेशातून येणाऱ्या पैशावर ठेवायचं असेल तर मग त्यावर कारवाई केली गेलीच पाहिजे. आणि विशेषतः चर्च आणि मशिदींना मिळणाऱ्या ज्या देणग्या आहेत, तुम्ही असे अनेक गावं मी सांगू शकतो. तुम्ही जर मँगलोर एअरपोर्टला उतरलात आणि मणिपालला गेला तर मँगलोर ते मणिपाल हा जो प्रवास आहे तो प्रवास एक साधारणतः 100 किलोमीटरचा वगैरे किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी जास्त असेल. गावं छोटी छोटी आहेत, 25,000ची गावं, 15,000ची गावं. त्या गावामध्ये 5,000 लोक, 7,000 लोक, 8,000 लोक बसतील अशा मशिदी उभ्या राहिल्या आहेत. कुठून आले हे पैसे? तो वो विदेश से आया. कैसा आया विदेश से आया? त्या गावात 2,000 मुसलमान नाहीत, त्या गावामध्ये 5,000ची मशीद कशी उभी राहते? का उभी राहते? मशीद उभी करण्याला आमचा विरोध नाही, पण त्याचा हेतू नेमका काय आहे? तिथे काय ऍक्टिव्हिटी चालतात? हे सगळं समोर नको का यायला? मग नाहीतर उद्या याच्यामधूनच स्लीपर सेल कार्यरत होतील आणि एक दिवशी गजवा हिंदचं स्वप्न साकार होईल. तसंच मुस्लिम कन्व्हर्जन, ख्रिश्चन कन्व्हर्जन, मुसलमान एक प्रकारे तुम्हाला धाक दपटशा दाखवून लव जिहाद आणि लँड जिहाद करून तुमच्या जागा बळकवतात, तर ख्रिश्चन सेवा मिशनरीच्या माध्यमातून करतात. मग ह्या मिशनरीजवर, या चर्चेसच्या ऍक्टिव्हिटीवर जर या देशाच्या अंतर्गत सुरक्षेकरता काही बंधनं घातली तर त्याबद्दल एवढा गदारोळ माझ्याचं कारण काय आहे? हेच आपल्याकडे होत आहे. मला असं वाटतं या कार्यामध्ये पहिली गोष्ट एक म्हणजे की तुम्हाला जर फॉरेन फंडिंग घ्यायचं असेल तर यू हॅव टू मेंटेन कम्प्लीट ट्रान्सपरन्सी. तुमच्या संस्थेचा हेतू काय आणि त्याचं वर्गीकरण काय हे तुम्हाला स्पष्ट सांगावं लागतं. त्या वर्गीकरणानंतर उपवर्गीकरणाने आणि त्याच्यामध्ये रिलिजियस कन्व्हर्जनला पूर्णपणे आपल्याकडे बंदी घालण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्या ऍक्टिव्हिटी करता पैसे आहेत, ज्या प्रोजेक्ट करता पैसे आहेत ते त्याच करता वापरले जात आहेत याचे पुरावे तुम्हाला द्यायला लागणार आहेत. दरवर्षी तुम्हाला तुमची नोंदणी रिन्यू करावी लागणार आहे. जर तुम्ही ती रिन्यू केली नाहीत आणि संस्था व्हॉलंटरी आम्ही आता बंद करतोय असं सांगितलं तर ती अशी बंद नाही करता येणार आहे. ती आपल्याला सरकार दरबारी जमा होणार आहे आणि जे पैसे तुमच्याकडे येत आहेत ते पैसे नेमकं कोण देत आहे? तर देणारी एक व्यक्ती असते, एक संस्था असते, पण त्या संस्थेच्या मागे दुसरं कोणतरी असतं, त्याच्या मागे तिसरं कोणतरी असतं आणि त्याच्या मागे चौथं कोणतरी असतं आणि ती जी संस्था असते ती मग अतिरेक्यानं वाहिलेली असते, ती देशामध्ये अराजक माजुरांकरता वाहिलेली असते आणि त्याच्या माध्यमातून मग शेकडो गोष्टी आपल्याकडे केल्या जातात. आणि मग त्या जेव्हा ऍक्टिव्हिटी घडतात, देशात देशविघातक कारवाया घडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं आणि मग त्याचा जो ट्रेल आहे तो आपल्याकडे काढला जातो. हे सगळं आता बंद होणार आहे. आतापर्यंत याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात चाप आणलेलेच होते, बंधनं आणलेलीच होती, ती आता आणखीन कडक करण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये पहिले तर पेनल्टी आहे आणि पेनल्टी जबर पेनल्टी आहे आणि त्याच्यानंतर स्टेट त्यांच्यावर खटला होऊ शकतो आणि त्याच्यात तुम्हाला आत टाकलं जाऊ शकतं. आता पूर्वीसारखा राहिलेलं नाहीये की तुम्हाला याच्यात जामीन मिळून तुम्ही पुन्हा त्या ऍक्टिव्हिटीज करायला मोकळ्या व्हाल, अशी तुम्हाला कुठली तरतूद, अशी कुठली मुभा आता उरलेली नाहीये. त्यामुळे या गोष्टी अत्यंत काय म्हणून आपण ज्याला अत्यंत बारकाईनं सरकारनं विचार करून कुठे कुठे ज्या पळवाटा होत्या, लूपहोल्स होती, सगळी लूपहोल याच्यातनं बुजवून टाकलेली आहेत. त्यामुळे आता अशा संस्था काढून धर्मांतर करणे, देशविघातक कारवाया करणे, देशातल्या संस्थांबद्दल अप्रिती हे आता तितकं सोपं राहिलेलं नाहीये.